भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यासाठी जमलेला हा भीम समुदाय तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, दरवर्षी येथे मानवंदनेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पाडला जाते। मी जेव्हा तुम्हाला ऑर्डर देईन त्यावेळेस तुम्ही सर्वजण उभे राहाल। जेव्हा तिथे पूजन होईल, मालार्पण होईल, त्यावेळेस तुम्हाला या कार्यक्रमाच्या नंतर आपल्या सर्वांचं इथं भोजनदान आहे। भोजनाचा प्रोग्राम इथे आहे। सर्वांनी कार्यक्रम झाल्याच्या नंतर भोजनदान करावे, कारण हे सण समता सैनिक दलाच्या हजारो महिला येथे मानवंदना देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमल्या। तसेच हजारो रुपयाची इथून पुस्तकाची उलाढाल केली गेली। मित्रांनो, येथे फक्त समाजसुधारक आणि महापुरुषाचीच पुस्तकं विकत मिळतात, बाकी अंगारा दुपाराला स्थान नाही। बघतोच कशाला रागाने, एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, जय 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 भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सभी सैनिक अभी शौर्य स्तंभ को सलामी देने के लिए खड़ा होगा। खड़ा हो। हेलो, मी सर्व समता सैनिक दलाचे एक जानेवारी 1818 झालेल्या समतेच्या अस्तित्वाच्या लढाईच्या महान योद्धाची नावे आठवणीत राहण्यासाठी ह्या कोरेगावच्या स्तंभावर शिलालेखावर शहीद झालेल्या लोकांची नावे इथं कोरलेली आहेत। आणि असाच स्तंभाची प्रतिकृती अमरावतीमध्ये डॉक्टर आंबेडकर चौकात उभारली गेलेली आहे। आणि या प्रतिकृतीला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी समता सैनिक दलांच्या महिला इथे तुम्ही बघू शकता मानवंदना देण्यासाठी तयार आहेत। आणि थोड्याच वेळात मानवंदनेला नीड सलामी सुरू होईल। सारे सैनिकों ने शौर्य स्तंभ को मानवंदना देने के लिए जय भीम सलामी देगा। सलामी दे। जैसे भी आप दो मानवंदना वाचन करतील व उद्देशिकेचे वाचन करतील अशी विनंती करतो। सर्व मनुष्य मात्र समान आहे।
असे मी मानतो मी संताप स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी तथागताने सांगितलेल्या दीक्षाभूमी नागपूरची छोटी सैनिक प्रबुद्धी विशाल वाघमारे आपले 2 शब्द व्यक्त करते. कृपया करून शांततेने ऐकावे. येथे भीम अनुयायांची पाणी पिण्याची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था सुद्धा केली गेली. तसेच जेवणाची व्हेज बिर्याणीची व्यवस्था केली गेली मित्रांनो. आणि अल्पोपहारासाठी चाय आणि नाश्त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे व्यवस्था केली गेली आहे.